जय हिंद मित्रांनो, मी दीपक कुरुंदवाडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या SSC GD 100 डेज चॅलेंजच्या डे 20 मध्ये। मित्रांनो, आपण कालच्या लेक्चरमध्ये सरासरी हा टॉपिक संपवला होता, बरोबर। सरासरी टॉपिक संपवला होता, त्याचे 5 लेक्चरमध्ये 5 लेक्चरमध्ये जवळजवळ तुम्हाला 12 टाइप शिकवले होते। आता आपण आज एक नवीन टॉपिक चालू करतो, त्याचं नाव आहे मिक्सचर अँड ॲलिगेशन। इंग्लिशमध्ये आपण मिक्सचर अँड ॲलिगेशन म्हणतो त्याला, मराठीमध्ये त्याला मिश्रण म्हणूया, ठीक आहे। आता हा टॉपिक घेण्याचं कारण एकच की भरपूर जणांचे सारखे मेसेज येत होते सरासरी चालू असताना की सर मिक्सचर ॲलिगेशन घ्या, मिक्सचर ॲलिगेशन घ्या। तर सगळ्यात पहिला या टॉपिकच्या बाबतीत सांगायची गोष्ट म्हणजे मिश्रण किंवा मिक्सचर अँड ॲलिगेशन हा वेगळा असा टॉपिक नाही, ठीक आहे। हा रेशो अँड प्रपोर्शनचाच भाग आहे, वेगळा असं काय याच्यामध्ये नाही आहे। रेशोवरच सगळं सॉल्व्ह करायचं असतं। आणि दुसरी गोष्ट, जो यातला ॲलिगेशन पार्ट आहे, आता मी फक्त मिक्सचर लिहिलं कारण मिक्सचर लिहिण्याचं कारण काय आहे, कारण यामध्ये जो ॲलिगेशन पार्ट आहे, जो ॲलिगेशन पार्ट आहे ना, हा ॲलिगेशन एखादी टाइप वगैरे नाही, ठीक आहे, किंवा एखादं टॉपिक असा वेगळा नाही। तर ॲलिगेशन काय आहे, ही एक मेथड आहे, हे काय मेथड आहे। आणि ही मेथड वापरून आपण गणित सॉल्व्ह करू शकतो मिक्सचरचे, ठीक आहे। इथं मिश्रणची गणित सॉल्व्ह करू शकतो काय वापरून, ॲलिगेशन ही मेथड वापरून। आता मिश्रण म्हणजे तर तुम्हाला माहित असायलाच पाहिजे, मिश्रण म्हणजे काय काय म्हणू शकतो आपण, मिश्रण कशाला म्हणू शकतो। दोन पदार्थ आहेत, एक पदार्थ समजा दूध आहे आणि एक पदार्थ पाणी आहे। ह्या दूध आणि पाणी दोघांना एका पातेल्यात, एक पातेला आहे माझ्याकडे ह्या हातात, ह्याच्यात दूध आहे, ह्या पातेल्यात माझ्याकडे पाणी आहे, आणि ह्यातलं थोडं दूध मी माझ्या खालच्या पातेल्यात ओतलं, अनेक पातेल्यात, आणि यातलं पाणी थोडं ओतलं, म्हणजे खाली काय झालं, दूध आणि पाणी दोघांचं काय झालं, मिश्रण झालं, ठीक आहे। म्हणजे दोन किंवा दोनापेक्षा जास्त पदार्थ, दोन किंवा दोनापेक्षा जास्त पदार्थ जेव्हा एकत्र मिसळले जातात, एकत्र केले जातात, तर त्यांना आपण काय म्हणू शकतो, मिक्सचर म्हणू शकतो, ठीक आहे। त्यांना काय म्हणू शकतो आपण, मिक्सचर किंवा मिश्रण म्हणू शकतो। तर मग सर ॲलिगेशन आता काय आहे, आता मी जसं की तुम्हाला सांगितलं ॲलिगेशन काय आहे, मेथड आहे। ॲलिगेशन काय आहे, मेथड आहे। तर ही ॲलिगेशन मेथड काय आपण बघूया, ॲलिगेशन मेथड काय आपण बघूया। समजा माझ्याकडे दोन असे कंटेनर आहेत, ठीक आहे, किंवा दोन पातेले आहेत तुमच्या शब्दात, ठीक आहे। यामध्ये ना दूध आहे, ठीक आहे, आणि यामध्ये पाणी आहे। समजा यामध्ये जे दूध आहे ते आहे माझ्याकडे 30 लिटर, ठीक आहे, आणि इकडे जे पाणी आहे ते आहे माझ्याकडे 25 लिटर। दूध जे आहे ते 30 लिटर आहे आणि पाणी जे आहे ते 25 लिटर आहे। मी काय केलं, या दोघांपासून ना एक मिश्रण तयार केलं, मिक्सचर तयार केलं, ठीक आहे। याच्यापासून आणि याच्यापासून, या दोघांपासून ना एक मिक्सचर तयार केलं, आणि ह्या मिक्सचर मध्ये ना टोटल दूध थोडे घेतले मी आणि पाणी थोडे घेतले, ठीक आहे। म्हणजे जे माझं 30 लिटर दूध आहे त्यातून दूध थोडे घेतलं, आणि जे 25 लिटर पाणी आहे त्यातून पाणी थोडे घेतलं, आणि हे जे माझं मिक्सचर तयार झाले, हे जे माझं मिक्सचर तयार झाले ते समजा 27 लिटरचं झाले। जे माझे मिश्रण तयार झाले ना हे 27 लिटरचं झाले। आणि हे जे मिश्रण असणार आहे माझं, हे जे मिश्रण असणार आहे हे कशाचं असणार आहे, दूध आणि पाण्याचं, कारण मी काय घेतलंय, याच्यात थोडं दूध घेतलंय आणि थोडं पाणी घेतलंय। जर समजा मला याच्यामध्ये आता दूध किती घेतलंय आणि पाणी किती घेतलंय हा जर रेशो काढायचा असेल, ठीक आहे, याच्यामध्ये दूध किती घेतलंय आणि पाणी किती घेतलंय हे जर मला काढायचं असेल तर मला इथे ॲलिगेशन वापरावं लागेल। हे जी पूर्ण दिसतंय ना हे असं, म्हणजे वर दोन पदार्थ, मध्ये एक त्या दोघांपासून बनलेला, आणि खाली हे दोन असं रेषा चारी बाजूला बांध जातील जे दिसतात ना, या मेथडलाच आपण काय म्हणतो, ॲलिगेशन मेथड, ओके। तर आता इथे काय काढायचं आहे मला, यामध्ये दूध किती आहे आणि पाणी किती आहे काढायचं। मग हे काढत असताना काय करायचं, इथं जो अंक लिहिणार आहे मी आता या ठिकाणी जो अंक लिहिणार आहे तो काय असेल, या 30 मधून 27 वजा केल्यानंतरचा असेल। मग जर मी 30 मधून 27 वजा केलं तर किती येईल, 3 येईल, किती येईल, 3 येईल।
आणि जर या 25 मधून 27 किंवा 27 मधून 25 वजा केलं तर किती येईल? 2 येईल. म्हणजे मला काय मिळतं खाली 2/3 आणि 2/3 हे काय मिळतं मला? गुणोत्तर मिळतं. हे खाली जे मिळतं ना हे काय मिळतं? गुणोत्तर मिळतं. गुणोत्तर कोणाचं मिळालं? हे दुधाचं आणि पाण्याचं. म्हणजे हे जे 27 लिटर माझं मिक्सचर आहे, हे जे माझं 27 लिटर मिक्सचर आहे, ह्या मिक्सचरमध्ये काय म्हणतोय मी? दुधाचे 2 पार्ट असतील आणि पाण्याचे 3 पार्ट, म्हणजे दूध आणि पाणी हे 2/3 या गुणोत्तरामध्ये या मिक्सचरमध्ये असेल. म्हणजेच काय? टोटल मिक्सचर जर 27 लिटरचा असेल तर यातला 2 भाग असेल दुधाचा आणि 3 भाग असेल माझा पाण्याचा. क्लिअर सगळ्यांना? हे झालं 1, ज्याच्यामध्ये आपण काय काढायला शिकलो? गुणोत्तर काढायला शिकलो, रेशो. आणि ह्या मेथडला काय म्हणतो आपण? ॲलिगेशन. पण या मेथडची ना एक कंडिशन आहे. काय? एक कंडिशन आहे. एक कंडिशन आहे. काय कंडिशन आहे बघा? जे मेन 2 पदार्थ आहेत, जे मेन 2 पदार्थ आहेत, त्या 2 पदार्थापैकी एक पदार्थ मिश्रणापेक्षा, म्हणजे जो माझा मध्ये मिश्रण तयार होतोय, मिश्रणापेक्षा लहान व दुसरा पदार्थ मोठा असला पाहिजे. कंडिशन काय सांगते मला? जे आपण मिश्रण मध्ये 2 पदार्थ मिक्स करतोय, आता इथे काय मिक्स करतोय? दूध आणि पाणी. तर जे मिश्रण आहे त्या मिश्रणापेक्षा एक पदार्थ त्यातला लहान असला पाहिजे आणि एक मोठा असला पाहिजे. आता इथे बघा, पाणी किती आहे? 25 लिटर आहे. मिक्सचर किती आहे? 27 लिटर आहे. पाणी काय आहे? मिश्रणापेक्षा लहान आहे. आणि दूध किती आहे? इथे 30 लिटर आहे. मिक्सचर आहे माझं 27 लिटर. दूध काय आहे? मिक्सचरपेक्षा मोठं आहे. जर अशी कंडिशन लागू होत असेल तरच आपल्याला ॲलिगेशन मेथड वापरता येते, नाहीतर वापरता येत नाही. फॉर एक्झाम्पल, समजा माझ्याकडे एका साईडला ना 10 लिटर दूध आहे आणि 15 लिटर पाणी आहे. 10 लिटर दूध आहे आणि 15 लिटर पाणी आहे. आणि या दोघांपासून समजा मिश्रण तयार झाले माझं टोटल 20 लिटरचं. तर इथं मला ॲलिगेशन वापरता येईल का सांगा? इथं मला ॲलिगेशन वापरता येईल का? नाही वापरता येणार. कारण का? इथं जे 15 लिटर पाणी आहे ते पण 20 लिटर पेक्षा कमी आहे आणि जे इकडलं 10 लिटरचं दूध आहे ते पण 20 लिटर पेक्षा कमी आहे. तर अशा केसमध्ये मला ॲलिगेशन वापरता येत नाही. बरोबर? अशा केसमध्ये मला ॲलिगेशन वापरता येत नाही. ॲलिगेशन जर मला वापरायचं असेल तर ही कंडिशन काय व्हायला पाहिजे? फॉलो व्हायला पाहिजे. ठीक आहे? ही कंडिशन जर तिथं लागू होत असेल तरच मला ॲलिगेशन वापरता येतं. ओके. आणि ॲलिगेशन वरून 3 गोष्टी काढू शकतो आपण. सगळ्यात पहिलं गुणोत्तर, त्यानंतर एखादा यातला पदार्थ किंवा मिश्रण. आता आपण इथं बघितलं काय? गुणोत्तर कसं काढायचं, रेशो कसा काढायचा आपण फर्स्ट मेथड मध्ये बघितलं. आता मी सेकंड मेथड घेतो. यामध्ये आपण काय बघूया? सेकंड मध्ये आपल्याला एखादा पदार्थ कसा काढायचा आहे. ठीक आहे? पदार्थ कसा काढायचा आहे. समजा मला जर पदार्थ काढायचा असेल तर माझ्याकडे काय काय दिलेलं असणार त्यांनी? कशा पद्धतीने असेल? समजा एकीकडे ना परत दूधच आहे. ठीक आहे? इकडे काय? दूध आहे आणि इकडे काय? पाणी. या साईडला काय येतं? पाणी आहे समजा. ओके. आणि काय सांगितलंय त्यांनी? जे दूध आहे ते समजा किती घेऊ आपण? 20 लिटर घेऊया. दूध जे आहे ते 20 लिटर आहे आणि पाणी किती आहे मला माहित नाही. ओके. दूध माझ्याकडे 20 लिटर आहे हे तर मला माहित आहे. ओके. आणि पाणी किती आहे हे मला काय आहे? माहित नाही.
पण त्यांनी काय सांगितलंय, या दोघांपासून एक पदार्थ बनतो. या दोघांपासून ना एक पदार्थ बनतो आणि तो पदार्थ त्यांनी मला सांगितलाय 26 लिटर आहे. तो पदार्थ त्यांनी मला सांगितलाय 26 लिटर आहे. आणि त्यांनी परत काय दिले, या दोघांचं मला गुणोत्तर दिले. या दोघांचं काय दिले मला, गुणोत्तर दिले. ठीक आहे. आणि ते गुणोत्तर काय आहे, दूध यामध्ये समजा 3 प्रमाणात आहे आणि पाणी यामध्ये 2 प्रमाणात आहे. दूध यामध्ये किती प्रमाणात आहे, 3 प्रमाणात आहे आणि पाणी यामध्ये 2 प्रमाणात आहे. म्हणजे दूध आणि पाण्याचं या मिक्सचर मधलं गुणोत्तर काय दिलंय त्यांनी, 3:2 दिले. तर मला काढायचं आहे यामध्ये पाणी किती असेल, यामध्ये पाणी किती असेल. आता सगळ्यात पहिली मेथड मला काय करावं लागेल, किंवा सगळ्यात पहिली स्टेप मला काय घ्यावं लागेल, या दूध आणि पाणी मिक्सचर मधून दूध वजा करावं लागेल. कारण इथं मी वजाबाकी करून इथला प्रोडक्ट काढू शकतो ना, किती बनणार आहे तो. ठीक आहे. इथला रेशोची किंमत मी काढू शकतो. तर ती किती असेल सांगा. 26 मधून जर मी 20 वजा केलं तर येईल किती, इथं 6 येईल. आणि ही जी 6 आहे ती 6 काय आहे, याची किंमत आहे. कशाची, 2 ची. मग 2 ची किंमत जर 6 असेल तर 1 ची किंमत किती असेल, 6/2 बरोबर 3. 2 ची व्हॅल्यू जर 6 असेल तर 1 ची व्हॅल्यू किती असेल, 3. आणि इथं जर 3 असेल तर इथं किती यायला पाहिजे, मग इथं किती यायला पाहिजे, 3 गुणले 3, 3 त्रिक 9 यायला पाहिजे. काय 9 आलं, कारण 2 ची व्हॅल्यू 6 आहे म्हटल्यावर 3 ची व्हॅल्यू 9 होणार. याचा अर्थ काय, दूध जर मी 6 लिटर घेतलं असेल समजा, तर इथं जो प्रोडक्ट आहे त्यातलं मी 9 लिटर इथं घ्यायला पाहिजे. मग सांगा मला, हे जे इथं 9 लिटर येतं, हे 9 लिटर कसं येतं, या पदार्थामधून मिश्रण वजा केल्यावर कसं येईल, या पदार्थामधून पाण्यामधून मिश्रण वजा केल्यावर 9 यायला पाहिजे. मग मला काय करावं लागेल, एकतर 26 अधिक 9 घ्यावं लागेल किंवा 26 वजा 9 घ्यावं लागेल. 26 अधिक 9 जर घेतलं मी तर किती होईल सांगा, 35 होईल. किती होईल, 35 होईल. आणि 26 वजा 9 जर घेतलं मी तर किती होईल, 26 वजा 9 जर घेतलं तर मी किती होईल, 17 होईल ना. किती होईल, 17 होईल. आता सांगा, मी इथं 17 घ्यायला पाहिजे की 35 घ्यायला पाहिजे, काय घ्यायला पाहिजे, मी इथं 17 घ्यायला पाहिजे की 35 घ्यायला पाहिजे. तर हे डिपेंड कशावर होतं, इकडल्या पदार्थावर, दुधावर हे डिपेंड असेल. दूध मिश्रणपेक्षा काय लहान आहे, दूध काय मिश्रणपेक्षा लहान आहे. म्हणजे पाणी असेल त्या काय असायला पाहिजे, मी ॲलिगेशन वापरतो म्हटल्यावर मिश्रणपेक्षा मोठा असायला पाहिजे. पण 17 काय, हे मिक्सचर पेक्षा लहान आहे, म्हणजे 17 तर नसणार आहे. म्हणून मला घ्यावं लागेल किती, 35. इथं काय काढलं आपण, मग पदार्थ काढला. मला काय काय दिलेलं त्यांनी, दूध किती आहे दिलेलं, मिश्रण कितीचं बनणार आहे दिलेलं, गुणोत्तर दिलेलं. त्या गुणोत्तरून मी काय काढलं, खालचे हे नंबर्स काढले. ओके. आणि त्याच्यावर मी हा सेकंड पदार्थ किती असेल हा काढून घेतला. ठीक आहे. आता त्यानंतर बघा, नेक्स्ट थर्ड पार्ट. आता थर्ड पॉइंट मध्ये आपण काय काढू शकतो, थर्ड पॉइंट मध्ये आपण मिक्सचर काढू शकतो, मिश्रण काढू शकतो. मिश्रण काढू शकतो. समजा मला काय दिले, 2 मिश्रण दिलेत, 2 मिश्रण दिलेत. ओके. आणि त्याने काय दिले, एका साईडला आपलं पाणी आहे आणि एका साईडला काय आहे, दूध आहे. एका साईडला काय आहे, दूध आहे. आणि त्यांनी जर मला सांगितलं, जे पाणी आहे ते माझं पाणी समजा 25 लिटर आहे. ओके. आणि जे दूध आहे ते दूध माझं काय आहे, 30 लिटर आहे असं सांगितलं. पाणी जे आहे ते माझं 25 लिटर आहे आणि दूध जे आहे माझं ते 30 लिटर आहे. या दोघांपासून त्यांनी काय सांगितलं, एक मिश्रण तयार होते. या दोघांपासून माझं एक मध्ये मिश्रण तयार होतंय. आणि जे हे मिश्रण आहे ना, ह्या मिश्रण मध्ये पाणी आणि दूध यांचं गुणोत्तर जे आहे, पाणी आणि दूध यांचं गुणोत्तर जे आहे ते समजा त्यांनी सांगितलं किती आहे, 4:5 असं सांगितलं. काय सांगितलं,
मिश्रण जे आहे ते 4:5 असं त्यांनी सांगितलं. तर काय म्हणतो मी, किंवा 4:5 नको, वेट, एक काम करा, ठीक आहे 4:7 घेऊया आपण. ठीक आहे 4:5 असू दे, काय प्रॉब्लेम नाही. 4:5 जर सांगितलं त्यांनी, पाणी आणि दुधाचं त्या मिश्रण मधलं गुणोत्तर आहे, तर मला काढायचं काय, आता मधला पार्ट मिश्रण काढायचं आहे. तर हा मिश्रण काढायला काय करावं लागेल माहित आहे, पहिला काय करायचं, या दोघांचा गुणाकार करायचा. या दोघांचा काय करायचं, गुणाकार करायचं. 25 गुणिले 4 करायचं. काय करायचं, 25 गुणिले 4. त्यानंतर अधिक या दोघांचा गुणाकार करायचा, म्हणजे 30 गुणिले 5 करायचं. आणि भागाकार मध्ये काय ठेवायचं, 4 अधिक 5 या दोघांची बेरीज ठेवायची. मिश्रण काढायला काय काय स्टेप फॉलो केले मी, सगळ्यात पहिला पदार्थ आणि त्याच्या गुणोत्तराचा गुणाकार केला, त्यानंतर दुसरा पदार्थ आणि त्याच्या गुणोत्तराचा गुणाकार केला, त्या दोघांची बेरीज वर लिहिली, आणि भागाकार मध्ये खालच्या दोन्ही गुणोत्तरांची बेरीज लिहिली. म्हणजे उत्तर किती येईल सांगा माझं, 25 चोक 100 अधिक 3 15 150 भागिले 5 आणि 4 9, म्हणजे 250 भागिले 9 माझं काय असणार आहे, इथलं मिश्रण असणार आहे. इथलं मिश्रण किती असणार आहे, 250 भागिले 9 असणार आहे. आता याचं उत्तर काय येतं, सॉल्व्ह करा तुम्ही. हे सॉल्व्ह करून तुम्ही पॉइंट मध्ये काढू शकताय, किंवा या पदार्थांना सुद्धा वाढवू शकताय. ते कसं वाढवायचं, काय करायचं, पुढे एक्झाम्पल मध्ये बघूया. आता हे झालं याच्यावरचं एक एक्झाम्पल. आता यावरच आणखी एक एक्झाम्पल बघूया आपण, सेम टाइप वर. ठीक आहे, समजा त्यानंतर दुसरे एक्झाम्पल बघा. आता समजा माझ्याकडनं 2 तांदूळ घेतलेत मी. ठीक आहे, एका दुकानातून 2 तांदूळ विकत घेतलेत, आणि त्या दोन्ही तांदूळची किंमत वेगवेगळी आहे. त्या दोन्ही तांदूळची किंमत काय, वेगवेगळी आहे. समजा मी एका साईडला ए तांदूळ घेतलोय, त्याची टाईप वेगळी आहे, आणि एका साईडला बी तांदूळ घेतलोय. ओके, जो माझा ए तांदूळ आहे ना, तो समजा 35 रुपये किलो आहे. काय, 35 रुपये किलो आहे. ठीक आहे, 35 रुपये पर केजी आहे. आणि जो दुसरा तांदूळ आहे माझा, तो काय 25 रुपये किलो आहे. 25 रुपये किलो आहे. आणि ह्या दोघांमधून मिक्स करून ना मी एक तांदूळ घेतलोय. या दोघांमधून मी मिक्स करून ना एक तांदूळ खरेदी केलोय, आणि तो किती रुपयाचा केलोय मला माहित नाही. तो किती रुपयाचा केलोय मला हे सांगायचं आहे. पण मी खरेदी करताना काय घेतलोय ना, जो तांदूळ खरेदी केलोय त्या तांदूळमध्ये ए तांदूळ जो घेतलोय ना, त्या ए तांदूळचा 3 भाग आहे, आणि जो बी तांदूळ मी घेतलाय त्या बी तांदूळचा 2 भाग आहे. ओके, जो मी ए तांदूळ घेतलाय त्याचा 3 भाग आहे, आणि जो मी बी तांदूळ घेतलाय त्याचा 2 भाग आहे. ओके, आता इथं लक्ष द्या, जेव्हा मी एखाद्या वस्तूची किंमत बघत असतो, ठीक आहे, एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर त्याच्या किमतीवर जेव्हा मी मिक्सचर ॲलिगेशन लावत असतो, त्यावेळेला लक्षात घ्यायचं, ह्या वरच्या ज्या प्राइस आहेत ह्या वरच्या ज्या 2 प्राइस आहेत, ह्या नेहमी काय असतात, खरेदी किंमत असतात. काय असतात, खरेदी किंमत. याला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो कॉस्ट प्राइस. ओके, ही पण काय असेल, माझी खरेदी किंमत असेल. ओके, याला इंग्लिश मध्ये मी काय म्हणू शकतो, कॉस्ट प्राइस. आणि जेव्हा ह्या 2 खरेदी किंमत असतील, तेव्हा इथं जे मिळणार आहे, हे माझला सेंटरला जे मिळणार आहे, ही पण माझी असणार आहे खरेदी किंमत, कॉस्ट प्राइस. म्हणजे मी तर काय म्हणू शकतो, समजा मी ए तांदूळचा आणि बी तांदूळ हे दोन्ही तांदूळ मिक्स करून तांदूळ घेतलेत. ओके, पण त्यामध्ये ए चा 3 भाग आहे आणि बी चा 2 भाग आहे. तर मला हे जे मिक्स केलेले तांदूळ आहेत, हे किती रुपये किलोने मिळतील, जे मिश्रण आहे ते किती रुपये किलोने मिळेल, म्हणजे इथे खरेदी किंमतच बघायची आहे ना माझी. तर ती कशी काढेन, मी सांगितलं तसं सगळ्यात पहिला काय करेन, मी 35 गुणिले 3 करेन. 35 गुणिले
3 करेन, 30 त्रिक 90 आणि 5 त्रिकम 15 किती होईल मग 115 अधिक काय करेन मी 25 गुणिले 2 25 दोन्ही 50 भागिले काय करेन मी 3 आणि 2 5 भागिले काय करेन मी 3 आणि 2 5 म्हणजे किती होईल सांगा 115 अधिक 50 165 भागिले 5 किती होईल उत्तर सांगा माझं 5 1 5 5 त्रिकम 15 किती शिल्लक राहील एकच शिल्लक राहील परत 5 त्रिकम 15 म्हणजे माझं उत्तर किती असेल 33 असेल म्हणजे जे माझं मध्ये मिळालेलं मिश्रण आहे त्याची जी खरेदी किंमत आहे माझी ती असणार आहे 33 रुपये प्रति किलोग्रॅम म्हणजे जो मी दोन्ही तांदूळ मिक्स करून जे घ्यालोय ते तांदूळ मला 35 रुपये प्रति किलो न पडणार आहेत ठीक आहे अशा ठिकाणी आपण पण मिक्सचर यूज करतो आपण किती मेथड शिकल्या पहिली मेथड ज्यामध्ये आपल्याला खालचं गुणोत्तर काढायचं असतं दुसरी मेथड ज्यामध्ये आपल्याला एखादा पदार्थ काढायचा असतो किंवा त्याची किंमत काढायची असते त्याचं पर्सेंटेज पण काढू शकतो आपण ते टॉपिक शिकताना आपण शिकूया आणि त्यानंतर तिसरी मेथड मध्ये आपण काय शिकलो मधलं मिक्सचर कसं काढायचं ठीक आहे मधलं मिक्सचर कसं काढायचं हे आपण शिकलो आता यावर आपण काय करूया काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघूया जे याच्या पहिला विचारलेले तर त्यामध्ये सगळ्यात पहिला आपण काय बघू टाइप 1 ठीक आहे टाइप वाईज बघतोय आपण सगळं माहित आहे तुम्हाला कारण आपलं टीचिंगच तसं आहे ठीक आहे आता टाइप 1 मध्ये काय आहे बघा सगळ्यात पहिली गोष्ट सांगतो आता टाइप 1 मध्ये मी इथे लिहिलेलं नाही की कधी प्रश्न विचारलेला आहे काय कारण जेव्हा मी एसएससी जीडीच्या क्वेश्चन पेपर्स बघत होतो ना प्रिव्हियस इयर सगळ्या त्यामध्ये ना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की मिश्रण हा जो टॉपिक आहे मिक्सचर हा जो टॉपिक आहे ना ह्याच्यावर जास्त प्रश्न कधी विचारलेला नाही ठीक आहे प्रत्येक वर्षी लय तर लय 2 ते 3 प्रश्न येतात सगळ्या शिफ्ट मध्ये धरून ठीक आहे सगळ्या शिफ्ट मध्ये धरून 1 2 3 प्रश्न विचारले जातात म्हणजे भरपूर असे प्रश्न येत नाहीत पण जर प्रश्न आला तर तुमचा मार्क जायला नको का कारण सगळ्यात सोपं आहे आता तुम्ही बघितलं ॲलिगेशन मेथड कशी यूज करायची आहे सगळ्यात सोपं आहे ना काय नाही फक्त बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार आहे तितकंच करायचं आहे बाकीचं जास्त डोकं लावायचं असं काही नाही तर बघा प्रश्न काय 12 रुपये प्रति किलोग्रॅम च्या वस्तूमध्ये इथं वास्तूमध्ये झाले चुकून 12 रुपये प्रति किलोग्रॅमच्या वस्तूमध्ये 18 रुपये प्रति किलोग्रॅमची वस्तू कोणत्या गुणोत्तरात मिळवावी लागेल ज्यामुळे त्या मिश्रणाची खरेदी किंमत 15 रुपये होईल आता सगळ्यात पहिली गोष्ट बघायची आपल्याला विचारलंय काय आपल्याला काय विचारलंय त्यांनी गुणोत्तर काढायला सांगितले मग जर मला सर गुणोत्तर काढायचं असेल तर मला दोन वस्तू माहित पाहिजेत तर त्या दोन वस्तूंची खरेदी किंमत किती आहे 12 रुपये आणि 18 रुपये प्रति किलो सर मला गुणोत्तर काढायचं असेल तर मिश्रण पण माहित पाहिजे तर त्यांनी त्या मिश्रणाची पण खरेदी किंमत दिली 15 रुपये तर याच्यावरून मी सर गुणोत्तर काढू शकतो इकडे काय करेन मी 12 रुपये प्रति किलोचा घेईन ठीक आहे या साईडला काय घेईन मी 12 रुपये प्रति किलोचा घेईन आणि त्यानंतर दुसरा जो भाग आहे तो कितीचा आहे 18 रुपये प्रति किलोचा आहे सर काय सांगितले त्यांनी या दोघांपासून मिळून ना एक मिश्रण बनवलंय त्यांनी या दोघांपासून मिळून एक मिश्रण बनवलंय आणि ते मिश्रण जे आहे ते आहे 15 रुपये प्रति किलोचं 15 रुपये प्रति किलोचं पण एक गोष्ट लक्षात ठेवायची तिन्ही खरेदी किमती आहेत का कारण मी सांगितलंय जेव्हा इथं वर कॉस्ट प्राइस असतं तेव्हा मिश्रण पण कॉस्ट प्राइस खरेदी किंमतच असायला पाहिजे मग बघा 12 रुपये प्रति किलोची वस्तू आहे म्हणजे ती खरेदी किंमत असणार आहे 18 रुपये प्रति किलोची आहे ती पण खरेदी किंमत असणार आहे पण ही जी किंमत आहे ही खरेदी किंमत आहे का बघा खरेदी किंमत 15 रुपये प्रति किलो म्हटले म्हणजे ही पण खरेदी किंमत आहे डायरेक्ट सॉल्व्ह करू शकतो काही प्रॉब्लेम नाही आता आपली पुढची क्रिया करायची काय पुढची स्टेप तर सर काय करतोय मी या 18 मधून 15 वजा करतोय किती मिळेल मला 3 मिळेल आणि 15 तून 12 वजा करतोय इथं पण किती मिळेल 3 मिळेल बरोबर आहे का 3 मिळालं ना 18 तून 15 आणि 12 तून 15 म्हणजे किती मिळालं मला 3 मिळालं आणि 3 मिळालं म्हणजे याचाच अर्थ काय गुणोत्तर काय असणार आहे एकाच एक असणार आहे कारण 3 इथं गुणोत्तर मिळाले 3 ला 3 कॅन्सल होईल गुणोत्तर काय मिळेल मला एकाच एक ऑप्शन बी माझं बरोबर उत्तर असणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा सेकंड प्रश्न काय दुसरा प्रश्न
6.20 रुपये प्रति किलो तांदूळ आणि 7.20 रुपये प्रति किलो तांदूळ कोणत्या प्रमाणात मिळवावे की मिश्रण 6.5 रुपये प्रति किलो होईल. ठीक आहे, म्हणजे एका साईडला काय आहे, तांदूळ आहे, त्या तांदळाची किंमत काय 6 रुपये प्रति किलो आहे. ठीक आहे, आणि दुसऱ्या साईडला पण तांदूळ आहे, त्याची किंमत आहे 7.20 रुपये प्रति किलो. 7.20 रुपये प्रति किलो. ह्या दोघांचं मी एक मिश्रण तयार करतोय. आणि त्या मिश्रणची खरेदी किंमत आहे 6.50 रुपये प्रति किलो. ठीक आहे, तर मला इथं पण काय काढायचंय सर, गुणोत्तर काढायचं आहे. सिंपल तीच मेथड यूज करेन मी. काय करेन, 6.20 आणि 6.50 कितीचा फरक आहे दोघांमध्ये, 0.30 चा आहे सर, 0.30 चा आहे. आणि त्यानंतर 7.20 आणि 6.50 कितीचा फरक आहे दोघांमध्ये, 50 आणि 20 70 चा आहे, म्हणजे 0.70 चा आहे. मग सर गुणोत्तर किती बनेल, आता पॉइंट दोन्हीकडे कॅन्सल करतो, 70 आणि 30 गुणोत्तर बनेल. 70 आणि 30 जर गुणोत्तर पडलं तर 0 ला 0 पण कॅन्सल होईल, म्हणजे गुणोत्तर बनेल माझं 7/3. सर ऑप्शन परत बी. ठीक आहे, समजलं. अशा टाइपचे एक्झाम्पल्स येतात पेपरला, खूप काय अवघड असं विचारलं जात नाही. ओके, पुढचं बघा क्वेश्चन काय पुढचा क्वेश्चन, दोन वेगवेगळ्या औषधांमध्ये अल्कोहोलचे प्रमाण जे आहे ते 20% आणि 40% आहे. या दोन औषधांना कोणत्या गुणोत्तरात मिळवावे लागेल ज्यामुळे नवीन मिश्रणातील अल्कोहोलचे प्रमाण 28% होईल. गुणोत्तरवरच काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे, त्यांनी काय सांगितले, दोन औषध आहेत वेगवेगळी. समजा एक औषध ए आहे आणि एक औषध बी आहे. ओके, आणि यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण दिले. त्यांनी काय सांगितलंय, एका औषधामध्ये जो अल्कोहोल आहे तो 20% आहे आणि दुसऱ्या मिश्रणामध्ये जो अल्कोहोल आहे तो आहे सर 40%. आता त्यांनी काय सांगितलंय, हे दोन्ही औषध जे आहेत ए आणि बी, ही ए आणि बी मिसळून ना एक मिक्सचर तयार केले. मिश्रण कशाचं आहे, ए आणि बी चं. आणि हे जे मिश्रण तयार होणार आहे ते पण आपल्याला कशामध्ये लागेल, वरचं दोन्ही पर्सेंटेज मध्ये, टक्केमध्ये, तर मला मिश्रण पण टक्केमध्ये लागेल. त्यांनी देताना काय दिले बघा, अल्कोहोलचे प्रमाण 28% आहे, म्हणजे त्यांनी ऑलरेडी टक्केमध्ये दिले. तर मी तर डायरेक्ट काय लिहू शकतो, मिश्रण जे तयार होणार आहे सर माझं ते 28% असणार आहे. बरोबर. मग तयार होणाऱ्या पदार्थातील मिश्रणामधील ए चे आणि बी चे प्रमाण किती मला सांगायचं आहे, गुणोत्तर किती आहे मला सांगायचं आहे. काय करेन मी, 20 आणि 8 कितीचा फरक आहे, 28 मध्ये 8 चा आहे. आणि 28 आणि 40 याच्यामध्ये कितीचा फरक आहे, 12 चा आहे. आणि सर 12 8 म्हणजे किती होईल गुणोत्तर, 4 त्रिकम 12 आणि 4 दोन्ही 8, गुणोत्तर किती येईल माझं, 3/2 येईल. म्हणजे त्या मिश्रणामध्ये ए औषधाचा 3 भाग असेल आणि बी औषधाचे 2 भाग असतील. ऑप्शन सी 3/2 बरोबर असणार. क्लिअर. इथं काय आलं, वर पर्सेंटेज होते दोन्ही ठिकाणी, म्हणून सेंटरला पण काय असायला पाहिजे, पर्सेंटेजच असायला पाहिजे. क्लिअर. चला पुढचा क्वेश्चन बघू. काय, एका व्यक्तीकडे 25 रुपये प्रति लिटर किमतीचे रसायन आहे. कोणत्या गुणोत्तरामध्ये पाण्याला रसायनामध्ये मिसळायला हवे ज्यामुळे ते मिश्रण 20 रुपये प्रति लिटर विकल्यानंतर 25% नफा होईल. आता थोडस वेगळे एक्झाम्पल आहे, मगाशी जे एक्झाम्पल झाले ना त्याच्यापेक्षा वेगळे एक्झाम्पल आहे. लक्ष द्या, इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे, 3 स्टार करून ठेवूया. ठीक आहे, काय सांगितले त्यांनी, एक रसायन तयार झाले आपल्याला. ठीक आहे, एक मिश्रण तयार करायचं आहे आणि ते मिश्रण कशाने तयार करायचं आहे, ते मिश्रण रसायन आणि पाणी मिक्स करून तयार करायचं आहे. एका साईडला मला काय घ्यायला लागणार आहे या मिश्रण तयार करताना, एका साईडला सर मला घ्यायला लागणार आहे रसायन. ठीक आहे, आणि दुसऱ्या साईडला सर मला घ्यायला लागणार आहे पाणी. आता त्यांनी काय सांगितलंय, जे रसायन आहे त्याची खरेदी किंमत जी आहे ती 25 रुपये सांगितली. 25 रुपये
प्रति लिटर सांगितले. ठीक आहे. रसायनची जी किंमत आहे ती 25 रुपये प्रति लिटर सांगितली. आता त्यांनी जे पाणी मला मिक्स करायला सांगितले ना रसायनमध्ये, त्या पाण्याची किंमत त्यांनी मला दिलेली नाही. त्या पाण्याची किंमत मला त्यांनी दिलेली नाही. आणि जेव्हा पाण्याची किंमत दिलेली नसते त्यावेळेला सांगायचं त्यांनी फुकटचं पाणी वापरले. ठीक आहे. म्हणजे गव्हर्नमेंटने जे नळाला पाणी सोडले नदीद्वारे ते पाणी त्यांनी वापरले. त्याच्यावर काय क्रिया करून वापरला असेल किंवा काय पण वापरला असेल तर त्या पाण्याची जी खरेदी किंमत आहे ती माझी काय असणार आहे 0 रुपये प्रति लिटर. कारण का ते पाणी त्यांना फ्रीमध्ये मिळाले. जिथं पाण्याची किंमत दिलेली नसते तिथं 0 वापरायचं एवढं लक्षात ठेवायचं. आणि हे दोन बनवून ना हे दोन मिक्स करून एक तिसरा पदार्थ तयार झालाय. एक तिसरं मिश्रण झाले आणि ते मिश्रण काय आहे 20 रुपये प्रति लिटर आहे. 20 रुपये प्रति लिटर आहे. मग सर मी इथं 20 रुपये प्रति लिटर लिहितो आणि पुढं सॉल्व करतो, पण नाही चालणार. हे तुमचं चुकेल एक्झाम्पल. कारण का सांगा, जे मी इथं 25 रुपये प्रति लिटर घेतलो ती काय माझी खरेदी किंमत आहे, कॉस्ट प्राइस आहे. जे मी 0 रुपये प्रति लिटर घेतलो ही पण काय माझी कॉस्ट प्राइस आहे, खरेदी किंमत आहे. पण जे हे 20 रुपये प्रति लिटर आहे हे काय आहे विकल्यानंतर म्हटलंय. म्हणजे 20 रुपये प्रति लिटर ही काय आहे विक्री किंमत आहे. मला इथं मध्ये घेताना खरेदी किंमत घ्यावी लागते. मध्ये मला काय घ्यावं लागते खरेदी किंमत घ्यावी लागते. पण आहे काय घेतलेली इथं विक्री किंमत दिलेली आहे त्यांनी. मग विक्री किंमतीवरनं खरेदी किंमत कशी काढायची. आता मला माहित आहे ही खरेदी किंमत जेव्हा 20 रुपये आहे त्यावेळेला त्याला नफा 25% झालाय. खरेदी किंमत ज्यावेळेला मी 20 रुपये घेतो त्यावेळेला नफा किती झालाय 25% झालाय. मग सर मला माहित आहे एखादी वस्तूची खरेदी किंमत ज्यावेळेला 100% असते आणि त्याच्यावर 20% नफा होतो, 25% नफा झालाय. ठीक आहे. त्यावर जेव्हा 25% नफा होतो त्यावेळेला त्या वस्तूची विक्री किंमत किती बनेल 125%. आणि या 125%ची व्हॅल्यूज काय आहे 20 रुपये. 125%ची व्हॅल्यूज काय आहे 20 रुपये. म्हणजे 125% माझी 20 रुपये आहे. माझी विक्री किंमत 20 रुपये. मग याच्यावर मी खरेदी किंमत काढू शकतो. कसं काढणार सर 20 रुपयाची किंमत जर 125% असेल तर खरेदी किंमत किती, म्हणजे खरेदी किंमत माझी असते 100%. तर 100%ची व्हॅल्यू किती. कसं सॉल्व करेन मी आता. चला 25 चोक 100, 25 पाचा 25 600, 5 एके 5, 5 चोक 20, 4 गुणिले 4 किती येईल 16 रुपये. म्हणजे जे हे माझे मध्ये मिश्रण तयार होणार आहे त्याची खरेदी किंमत मला पडेल 16 रुपये प्रति लिटर. हे एक्झाम्पल मध्ये आपण काय केलं खरेदी किंमत 2 होत्या, एक विक्री किंमत होती. पण त्या विक्री किंमतीचा इथे नफा दिलाय. किती नफा मिळवल्यानंतर ती विक्री किंमत झाल्या. हा नफा दिलाय कशासाठी त्यांनी शोला दिलाय का नाही, तर तुम्हाला ही खरेदी किंमत काढता यावी यासाठी त्यांनी तो नफा दिलाय. तो नफा आपण काढून घेतला. किती त्या नफ्यावरून आपण खरेदी किंमत काढून घेतली ती किती मिळाली मला 16 रुपये प्रति लिटर. आता यावरून सर मी काय काढू शकतो त्यांचं गुणोत्तर काढू शकतो. काय येईल सांगा गुणोत्तर. आता 25 16 पेक्षा मोठा आहे. फरक कितीचा असेल 6 आणि 4 10 आणि 5 9. ठीक आहे. 10 आणि 5 9 नाही, यातला फरक 9 येईल. ठीक आहे. मी डायरेक्ट म्हटलं 9. यातला फरक कितीचा येईल 9चा येईल सर इकडं. आणि इकडं फरक कितीचा येईल ह्या साईडला फरक कितीचा येईल सांगा 25 आणि 16. सॉरी इथं का 9 लिहिलं मी, 9 या साईडला येईल ना, कारण 25 आणि 16 मधला फरक आहे हा. 25 आणि 16 मधला फरक किती येईल 9. आणि 0 आणि 16 मधला डिफरन्स किती येईल 16. म्हणजे सर जे गुणोत्तर आहे ते मला मिळणार आहे 16 9. ऑप्शन बी. क्लिअर. ऑप्शन बी माझं बरोबर असणार आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. सेम टाईपचा आहे का सेम टाईपचा आहे, फक्त इथं काय झालाय तोटा झालाय. काय झालाय तोटा झालाय. माझ्याकडे काय इथं 20 रुपये प्रति किलो आणि 30 रुपये प्रति किलो या दोन वस्तू आहेत. त्यातली एक वस्तू जी आहे ती आहे 25 रुपये. सॉरी मी 20 म्हटलं ना, 25 रुपये प्रति किलोची आहे. ठीक आहे. आणि जी दुसरी वस्तू आहे ती आहे माझी 30 रुपये प्रति किलोची आहे.
आता ह्या दोघांना मिक्स करून ना एक मिश्रण बनवलंय, ठीक आहे. आणि ते कितीचं आहे मला माहित नाही. ते किती रुपये प्रति किलोचं आहे मला माहित नाही. त्याची खरेदी किंमत माहित नाही. पण त्याची विक्री किंमत दिली त्यांनी 21 रुपये प्रति किलो. कारण 21 रुपयाने विकल्यावर 25% तोटा होतो. त्यांनी विक्री किंमत दिली 21 रुपये. आता माझी सर खरेदी किंमत असते 100%. त्यातनं त्याला 25% तोटा झालाय म्हणजे वजा 25% करायला लागेल. किती मिळेल? सर मला मिळेल 75%. आणि या 75% काय असेल माझी आता? त्याची विक्री किंमत असेल. कारण 75%लाच विकल्यावर 25% तोटा होईल ना. मग 75% विक्री किंमत असेल म्हटल्यावर 75% ची व्हॅल्यू किती आहे? 21 रुपये. मग सर खरेदी किंमत किती असेल? खरेदी किंमत 100% असते. 21 जर 75% असेल तर 100% बरोबर किती? सॉल्व करा. काय होईल? इथं पण 25 न भाग जाईल. 25 त्रिक 75, 25 चोक 100, 3 एके 3, 3 7 21 आणि 7 चोक 28. म्हणजे सर माझं जे पण इथं मध्ये मिश्रण तयार होणार आहे त्याची माझी खरेदी किंमत असेल 28 रुपये प्रति लिटर. सॉरी, लिटर नसेल कारण किलो घेतले ना आपण वर. 25 रुपये 28 रुपये प्रति किलो. मग सर आता याच्यावरून तुम्ही गुणोत्तर काढू शकता नक्कीच. कसं काढणार गुणोत्तर? तर 30 आणि 28 मधला डिफरन्स आहे 2 आणि 25 आणि 28 मधला डिफरन्स आहे 3. म्हणजे जे पण उत्तर येणार आहे त्याचं गुणोत्तर असणार आहे माझं 2:3. ऑप्शन सी. बरोबर. इतकं सिंपल आहे. अवघड असं काय नाही यामध्ये. एलिगेशन मेथड सगळ्यात सोपे आहे. कायच करायचं नाही आपल्याला. फक्त बेरीज वजाबाकी पर्सेंटेज थोडंसं वापरायचं आहे आणि हे सगळं आपण शिकलोय पहिला. बरोबर. चला त्यानंतर नेक्स्ट इथं आजचं लेक्चर एंड होतं. ठीक आहे. इथं काय होतं? आजचं लेक्चर एंड होतं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो? मिक्सचर अँड एलिगेशन मधल्या एलिगेशन मेथडच्या टाइप्स बघितलो. आता आपण उद्याच्या लेक्चरमध्ये काय करू? यापेक्षा थोडेसे अवघड एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपला हा टॉपिक संपेल. ओके. तर आजचं लेक्चर आवडलं असेल, शिकवण्याची मेथड आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. काहीही डाऊट असू दे तुमचे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि जर आजपर्यंत तुम्ही 20 दिवसाचे व्हिडिओ 20 बघितला असाल तर 20 डेज कंप्लीटची नक्की कमेंट करा. आपल्या इतर मराठी मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. आणि याचे जर तुम्हाला नोट्स हवे असतील किंवा प्रॅक्टिससाठी प्रश्न हवे असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये. तिथून चॅनल जॉईन करा. तिथं तुम्हाला आणखी क्वेश्चन बघायला मिळतील. ओके. तर आजचं लेक्चर इथंच एंड करतो. जय हिंद.